तर आमच्या डॉक्टर साहेबांनी नवीन मोटर आणलेली आहे या अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर आता स्वतःहून डॉक्टर साहेब मोटर बसवणार आहेत. एवढं कसं काय हुशार आहे? अष्टपैलू आहेत, सगळंच येतं त्यांना. आहे का? आता हे तुम्ही जाऊन इथनं बाहेर जातं पाणी. हां, आणि इकडून आत ओढलं जातं. तर हे जे कोकण आहे का आत लब्बर ते काढणं गरजेचं असतं. हां तुम्ही जर ही लब्बर तोडली ना हां तर फाटीवर येणार. किती क्यूट. तुमची सिस्टीम काय आहे, मोटर जे आहे ते ॲटोचं. हां जर समजा चुकून घरच्या माणसांना ही लय उशीर चालू ठेवली विसरलीच माणसं बाबा मोटर चालू आहे, हे इशारा माझ्याकडे आहे. तर ती मोटर ऑटोमॅटिक बंद होती. लय भारी किंवा गार झाली की परत चालू होती, पण ऑटोमॅटिक बंद होती. कमीत कमी मोटर जळण्याचे चान्सेस कमी राहतात. असं आहे का? काय काय लोक काय करतात, मोटर चालू करतात तर तशीच चालू ठेवतात. हां, काय लोक, मी नाही बाबा. तू नाही काय लोक आतापर्यंत त्या लोकांचं हे आहे. दरवर्षी मोटर जळतीच आमची. हां, चालू असल्यामुळं आता ही विसरतात माणसं. वर्षभरच टिकते आम्हाला मोटर. चालते. काय ना हां, काय चिकटपट्टी का बरं बसवायची डॉक्टर? कशासाठी? टेफ्लॉन टेप. हो का? टेफ्लॉन टेपनं काय होतं, पाणी बाजूने निघत त्याच्याकडे टेफ्लॉन टेप असतं. टेफ्लॉन टेपनं पाणी बाजूला. होय का? आणि ते ह्याला काय बोलतात, बांगडी पाईप? बांगडी पाईप, फुटबॉल. तुमच्यामुळं मी तुमच्यामुळं बरेच आतमध्ये बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात यायला लागल्यात आता. ही जी असतं ही बाजू ही पाणी ओढते. ही जी बाजू आहे ही काय फिकते. होय, पाणी फेकते. तुझ्या मॅचिंगची मोटर शेम आणली. एक गंमत तुझ्या व्हिडिओमध्ये मला दाखवायची. कधी कधी किती छान योगायोग होत्यात बघा. अंशूने कपडे कसले घातल्यात, तू कपडे कसले घातल्यात, आणि योगायोगानं मोटर कसली आली. टोलकिट. म्हणजे कधी कधी किती भारी योगायोग होतो बघितलं का. तुमचं कॉम्बिनेशन, ह्यांचं कॉम्बिनेशन, आणि हे मोटरचं कॉम्बिनेशन अधिक टूलकिटचं कॉम्बिनेशन सगळं एकसारखंच जुळलं. मोटर आणणार ब्लॉक केलं. आता पप्पांना मदत करतो. माझा पोरगा मला खूप मदत करतो ना. त्याला पण सगळ्या गोष्टी येतात. तर तुमच्याकडनं शिकलाय ते असलं उद्योग करायला. लहानपणी तर लय मला वैताग द्यायचं, ही काढ ती काढ, सगळा पसारा काढायचा. डॉक्टर अंशराज, डॉक्टर विजय सिंह. आणि मी कोण आहे हो? हाऊसवाईफ. तू ट्रस्टी आहे की तू? ओके, ट्रस्टी. तर दोघा बाप लेकाची तयारी चालू झालेली आहे मोटर बसवायची. खूप मेहनती आहेत माझी फॅमिली, आणि मला खरंच माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे. कुठल्याच गोष्टीला कटळत नाहीत ते, आणि त्यांच्यामुळं कधी कधी आम्हाला प्रेरणा मिळून जाते. जरी कंटाळा आला, आळस आला, तरी ती त्यांची उत्साह बघून, आनंद बघून आम्हाला पण एखादी गोष्ट करावीशी वाटते. तर हे असे माझे पती परमेश्वर आहेत. अशा प्रकारे जोडतात पाईप. ही तुमच्या अंगात एवढी कला आहे, तुम्ही एवढं ज्ञान घेतलं, त्याच्यामुळे आपल्याला कोणालाच बोलवायची गरज पडत नाही. सगळ्या गोष्टी शिकल्यामुळं लाईट फिटिंग, पाईप फिटिंग सगळं आमच्या डॉक्टरांना येतं.
तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आल्याच पाहिजेत. आणि मी त्याच्यासाठी तर अंशूला नेहमी घेऊन कामकाज करतो माहिती आहे का. हां तर अंशूला ह्या गोष्टी जमवल्या. बरोबर आहे की. सतत डिपेंड राहायचं नसतं. हां आजचा एक किस्सा मी तुला सांगतो. हां मी मोटर नीट करायला गेलो हां जुनी हां नीट करायला गेलो. त्या मालकाचं त्याच्यात ते जे तिथं हे होता मोटर नीट करणार, हां त्याला मी 2-3 वेळा म्हणलो शेजी बघाव काय झालं याला बघाव. आला हात लावला आणि गेला आणि त्याचंच काम करायला लागला. हां मी त्याला म्हणलं शेवजी बघा एकदा तुम्ही काय आहे, नीट होत असली तर सांगा, नाही तर मी नवीन आणतो. हां त्यानं त्याचंच काम करत बसला. मला आला राग. हां बरोबर आहे आपण की. एखाद्या माणसाकडे कस्टमरकडे लक्ष दिलं पाहिजे ना. दिलं पाहिजे. दुसऱ्याकडे गेलो ते म्हणला जळली एवढा खर्च येईल. म्हणलं तेवढा खर्च करण्यापेक्षा नवी घेऊ आपण. हो आणि नवी घेऊन आलो. येस मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे माहिती आहे का. हां जर तुमच्याकडे ह्या छोट्या छोट्या कला नसल्या तर अशीच लोकं अवलंबून तुम्हाला वाट बघत हो बसतात. अवलंबून राहावं लागतं मग लोक सतवतात. त्यासाठी आपल्याला आले पाहिजेत काही गोष्टी. आता ही मोटर बसवायला एखाद्या मेकॅनिकलला जर बोलवायचं झालं असतं हां तर त्यानं टायमिंग देत बसला असतं आपल्याला. हो 4 वाजता येतो, 5 वाजता येतो. खरं आहे. हो पण ही जर आपणच केलं तर झालं, चालूच झालं. चालत झालं. नाही खरंच तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि आयन्सला सुद्धा तुम्ही तुमच्यासारखं स्ट्रॉंग बनवा. हां मग त्यांना सुद्धा ती तुमचं काय बोलतात की बाळ कडू का काय असतं ती. बाकी हां ती लहानपणापासून भविष्यात त्याला त्रास नाही झाला पाहिजे कुठल्या गोष्टीचा. काय श्राच ही पानं मला तिथं बारकी कातर छोटी आहे ना. हां आणि ते वायर का कट करायची. सप्लाय हो करंट करंट हार्ड कोटिंग येते ह्याला. तर आमचे डॉक्टर साहेब वायरचं काम चालू करत आहेत. वायर जोडायचं. तर मोटर चालू झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर अंशराजची पळापळ चालू आहे बटन चालू करायसाठी मोटरचं. तो चालू करतोय बंद करतोय. पप्पांना मदत करत असतो अशा पद्धतीने. आणि आमचे डॉक्टर साहेब पाईपमध्ये पाणी भरतात आणि मोटर चालू करायची त्यांची प्रक्रिया चालू आहे. तुम्ही बघू शकताय. आणि मी मस्तपैकी झोक्यात बसली. त्यांनी सांगितलं तू झोक्यात बस तुला म्हणू लागतं आहे. त्याच्यामुळे मी झोक्यात बसलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. मी माझं वरचं काम सगळं केलेलं आहे. आता थोडी मग जीवनधाराने हळदी कुंकू लावून मोटरीची पूजा करायला सुरुवात केली. प्रत्येकाला मानपान मिळालाच पाहिजे. जरी एखादी गोष्ट निर्जीव असली तरी तिला किंमत देणं गरजेचं असतं. बरोबर आहे का नाही. मानापाण्याला ती भुकेजलेली असते. अंशू कर बटन चालू. आता पाणी आपण मी मारते पाणी. पिळ काढा पिळ. पाय पाण्याच्या दिवशी यस एकदाची मोटर आमची चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकताय पाणीच पाणी आहे. चांगावर टाका पाणी. त्याला मला करा करतोय का आंघोळ. हे बघा आमचे झाडं पण खुश, ग्रीन घास पण खुश. आता मस्तपैकी त्यांना पाणी मारायचं झाडांना. शब्बास शब्बास हुशार आहेत हजबंड माझे. मस्त पाणी आले आमच्याकडे. चालू त्याच्यात पाणी. मैं दम गया.